नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज यांच्याकडची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. अशा या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या जाहिरातीबद्दल इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे त्यानुसार डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज यांच्याकडची जी नवीन भरती आहे त्यानुसार ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे 9 मार्च 2024. शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी 30 मार्च 2024 पर्यंत. ह्याच्यामध्ये द कमांडमेंट डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन एलिजिबल इंडियन सिटीजन्स फॉर द फॉलोइंग ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट. MTS पद्धतीच्या पोस्ट आहे. तिथे पाहू शकता मल्टीटास्किंग स्टाफ आहे. ऑफिस आणि ट्रेनिंगसाठी लेवल 1चा पे आहे 18,000 ते 56,900. एकूण जागा आहेत 6. याच्यामध्ये ओपनसाठी 3 जागा आहेत. OBCसाठी 1 आहे, SCसाठी 1, STसाठी 1 आणि EWसाठी कोणतीही जागा नाही आहे. वयाची पात्रता पाहू शकता 18 ते 25 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आहे. MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठीची भरती आहे. यानुसार मल्टीटास्किंग स्टाफसाठीचं शैक्षणिक पात्रता पाहू शकता मेट्रिक्युलियन पास और इक्विलेंट फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड इन्स्टिट्यूट. MTS ट्रेड इन्व्हॉल्व्स ऑल फेटिंग नेचर ऑफ ड्युटीज फ्यू विच आर क्लिनिंग स्वीपिंग म्हणजे तुम्ही MTSमध्ये क्लिनिंग आहे, स्वीपिंग आहे, टॉयलेट्स वर्क, लोडिंग आणि अनलोडिंग आहे, शिफ्टिंग ऑफ गुड्स आहे, गार्डनिंग, फीडिंग, क्लिनिंग ऑफ हॉर्सेस, नाईट वॉचमन अशा पद्धतीचे जॉब आहेत. याच्यामध्ये MTS पदासाठी मल्टीटास्किंग स्टाफसाठी. याच्यामध्ये वयाची पात्रता पाहू शकता उमेदवाराचं वय जे आहे 30 मार्च 2024 रोजी ते आहे. अबाउट टेबल द क्रुशियल डेट पाहू शकता. एज रिलॅक्सेशनमध्ये सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. वयाची पात्रता जी आहे त्यानुसार असणे आवश्यक आहे 18 ते 25 वर्ष दरम्यान वय असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन आहे OBCसाठीचं. PWBDसाठी 15 वर्षाचं आहे. SC STसाठी 13 वर्षाचं आहे. त्याच्यानंतर रिझर्वेशन जे आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. शेवटची तारीख आहे 30 मार्च 2024. अप्लाय कशा पद्धतीने करायचं पाहू शकता. Eligible candidates can apply from above post subject of vacancies and qualifications. No objection certificate is required for persons working in central government as permanent employee with minimum 3 years of regular service. In case of EX serviceman, self-attested photocopy discharge book is to be submitted along with the application. तर याच्यामध्ये पाहू शकता मोड ऑफ सिलेक्शन कशा पद्धतीचं असणार आहे या पदासाठी. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ ऑफिस अँड ट्रेनिंग म्हणजे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. इथे पाहू शकता याच्यामध्ये महत्त्वाची जी माहिती आहे त्याबद्दल देण्यात आलेलं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म टू बी फिल्ड इन इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये फिलअप करायचं आहे, साईन करायचं आहे, ॲफिक्स करायचं आहे, लेटेस्ट सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफ सबमिट करायचं आहे. शुड बी टेकन लास्ट 3 मंथ म्हणजे 3 महिन्यापूर्वीचा किंवा 3 महिन्या लेटेस्टमधला. याच्यामध्ये अनॉलेजमेंट कार्ड्स आहेत. फील्ड ॲप्लिकेटेड लेटेस्ट सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफ आहे. त्याच्यानंतर सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ आधार कार्डची सांक्षाकित प्रत आहे. 10वीचं मार्कशीट आहे. मॅट्रिक्युलियनची मार्कशीट आहे. सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ OBC SC ST म्हणजे कास्ट सर्टिफिकेटची माहिती किंवा PWBD सर्टिफिकेटची माहिती. सेल्फ ॲड्रेस्ड एन्व्हलप म्हणजे एन्व्हलप आहे 26 रुपयाचा पोस्टेज स्टॅम्प त्याच्यावर पोस्ट काढायचा आहे आणि त्याच्यानंतर हा दिलेला ॲड्रेस जो आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला जो फॉर्म आहे तो पाठवायचा आहे MTS पदासाठीचा. त्याच्यावर मेन्शन केलेलं असणं आवश्यक आहे. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ ऑफिस अँड ट्रेनिंगसाठी. याच्यामध्ये मोड ऑफ सिलेक्शन पाहू शकता. ॲप्लिकेशन्सचे जे फॉर्म आहेत त्याची वयाची पात्रता, क्वालिफिकेशन, डॉक्युमेंट्स सगळं चेक केलं जाईल. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्सला ॲपियर रिटर्न टेस्ट असणार आहे. रिटर्न टेस्ट असणार आहे मिनिमम क्वालिफिकेशनवर असणार आहे. रिटर्न टेस्टमध्ये आहे जनरल इंटेलिजन्स आहे, रिझनिंग आहे, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आहे, जनरल इंग्लिश आहे, जनरल अवेअरनेस आहे. द क्वेश्चन कम आन्सर पेपर विल बी इन इंग्लिश आणि हिंदी. इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे. द रिक्वेस्टेड नंबर ऑफ कॅन्डिडेट्स विल बी शॉर्ट लिस्टेड अँड कॉल फॉर स्किल फिजिकल टेस्ट म्हणजे शॉर्ट लिस्टेड जे कॅन्डिडेट्स होतील उमेदवार त्यांना पुढे स्किल आणि फिजिकल टेस्टसाठी बोलवण्यात येईल. अदर इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये पाहू शकता. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आहे. कॅन्डिडेटचं आधार कार्ड पुढची डिटेल्स आहेत. त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती केली जाईल. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे विविध मल्टीटास्किंग पदासाठीची यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवर फॉर्म भरून अर्ज पाठवू शकता.
त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.